तुम्ही काढायचे पहिला यवनाची पदवी. आपण काढायचं पहिलं यवनान अध्याय 2 फर्स्ट जॉन लेटर चॅप्टर 2 पहिलं यवन अध्याय 2 15 to 17. त्याचं 15 ते 17. उसमें से आज हम लोग 3 बातें वहाँ दी गई है: शरीर की अभिलाषा, आंखों की अभिलाषा और जीविका का घमंड. शरीर की अभिलाषा, शरीराची अभिलाषा, आंखों की अभिलाषा डोळ्यांची अभिलाषा और जीविका का घमंड. आणि जीविताचा घमंड. ये 3 बातें दी, उसमें से आज हम आंखों की अभिलाषा देखेंगे. आणि याच्यामध्ये 3 गोष्टी दिल्यात, पण आज आपण डोळ्यांची अभिलाषा बघू और शरीर की अभिलाषा नेक्स्ट फ्राइडे को देखेंगे. आणि शरीराची अभिलाषा आपण पुढच्या शुक्रवारी बघू. और हम जीविका का घमंड उसका नेक्स्ट फ्राइडे को देखेंगे. आणि जीविताचा घमंड आपण त्याच्या पुढच्या शुक्रवारी बघू. तो आज हम आंखों की अभिलाषा देखेंगे. आणि आज आपण डोळ्यांची अभिलाषा और बघू. उसके ऊपर से उतरे हुए श्राप आणि तो त्याच्या अपनी तरफ ऊपर कभी कभी बंधे हुए लगते हैं और वो हम तोड़ेंगे आज. आणि त्याच्यावरून जे आपल्यावर श्राप उतरलेले आहेत ते आपण बघूयात, आणि जे आपल्याला बांधून ठेवलेले ते आज आपण तोडून टाकू. पढ़ेंगे. तुम न तो संसार से न संसार की वस्तुओं से प्रेम रखो. यदि कोई संसार से प्रेम करता है तो उसमें पिता का प्रेम नहीं है. क्योंकि जो कुछ संसार में है अर्थात शरीर की अभिलाषा, आंखों की अभिलाषा, जीविका का घमंड, वो पिता की ओर से नहीं परंतु संसार की ओर से है. संसार और उसकी अभिलाषा दोनों मिटते जाते हैं, पर जो परमेश्वर की इच्छा पर चलता है वह सर्वदा बना रहता है. हे दृष्टजन आणि ते जे सर्व काही देते त्यांवर प्रीती करण्याचे थांबवा, कारण या जगातील गोष्टींवर तुम्ही प्रीती करता तर तुमची देवावर खरोखर प्रीती नाही हे तुम्ही दाखवून देता. कारण या सर्व एक गोष्टी, या सर्व दृष्ट वासना, लैंगिक वासनेचे वेळ, तुम्हाला आकर्षक वाटणारे सर्व काही विकत घेण्याची महत्त्वाकांक्षा आणि संपत्ती व मोठेपण यांपासून येणारा गर्व या गोष्टी देवापासून नाही, त्या प्रदर्शन या दृष्ट जगापासूनच आहेत. जग आणि त्याचे सारे कामोद्भावी वासना एके दिवशी नाहीशा होतील, परंतु जो मनुष्य देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो सदा सर्व काळ जगेल. आपण प्रार्थना करू. तारणारे डोळ पवित्र सेनाधीश पिता, वचनाची वेळ तुझ्या हातात देतो. आजचं हे वचन जे तू आम्हाला दिलेलं आहेस, आम्हाला यांच्यात घडव, बनव आणि आम्हाला चांगल्या रीतीने ऐकण्यासाठी मदत कर. आम्ही जे वचन ऐकतो तसंच आम्हाला पालन करण्यासाठी कृपा प्रदान कर. प्रभू येशूच्या नावाने आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आज देवाचं वचन काय सांगतं? राज प्रभूचं वचन हमसे क्या कहता है? हे दृष्ट जग, हे दृष्ट. आता जग कसं आहे? दृष्ट. और संसार कैसा है? दृष्ट. जग कसं आहे? संसार कैसा है? दृष्ट. अदृष्ट है. जगाला आज आपण लोक बरेच जण जगाला खूप प्रेम करतात ना, और आज बहुत सारे लोग संसार से प्यार करते पण हैं, बायबल काय सांगतं? जग काय आहे? दृष्ट. लेकिन हमें बाइबल क्या बताती है कि संसार क्या है? दृष्ट है. जग चांगलं आहे. और संसार अच्छा है. जग आणि जगातल्या सगळ्या वस्तू देवाने बनवल्या आहेत. तो संसार और संसार में जो कुछ भी वस्तु है वो परमेश्वर ने बनाई, सर्व देवाने बनवले. और सब कुछ परमेश्वर ने हालेलुया. बनाया. सगळे बोला हालेलुया. हालेलुया. हालेलुया बोलो. हालेलुया. अब मुझे देखो का, मला बघा, खाली वाकून बघू नका, मला बघा, म्हणजे झोप येणार नाही. ठीक आहे. तर सांगायचा उद्देश की जग हे देवाने बनवलेलं आहे. और संसार को परमेश्वर ने बनाया है. फर्स्ट जॉन चैप्टर 2 वर्स 15 to 17. फर्स्ट जॉन लेटर पहिलं यवन अध्याय 2 अध्याय 2 त्याचं 15 से 17. त्याचं 15 ते 17 पर्यंत. तो प्रभू ने ये सारा जो संसार जग जे आहे ते सर्व देवाने बनवले. और ये सारा संसार को परमेश्वर ने बनाया है. मग ह्या जगाला दृष्ट का म्हणण्यात आलंय? और इस संसार को दृष्ट क्यों कहा गया? कारण दृष्ट जो शैतान आहे तो या जगामध्ये फेकण्यात आलेले आहे. और जो दुष्ट शैतान है उसको इस संसार में डाला गया है. दुरात्मे जे आहे ते या जगामध्ये आहे. और जो दुष्ट आत्मा है वो इस संसार में है. म्हणून या जगाला दृष्ट जग ते म्हणण्यात येते. और इसीलिए यहाँ पर कहा गया है कि ये संसार क्या है? म्हणून या जगात येणारा प्रत्येक व्यक्ती दृष्टाई करतो. और इसलिए जो कुछ भी इस संसार में आता है वो मनुष्य क्या करता है? दुष्टता करता है. तो पाप करायला लागतो. और वो पाप करने लगता त्याला है. त्याचे आई वडील पाप करायला शिकवत नाही, और उसके माता पिता उसको पाप करने के लिए पण नहीं त्याचा सिखाते. जन्म या जगात झाल्यामुळे तो ऑटोमॅटिकली पाप करायला लागतो. लेकिन उसका जो जन्म है उस संसार में हुआ, इसलिए वो क्या करने लगता है? पाप करने लगता है. म्हणून तिथे लिहिले ते दृष्ट जग आणि ते जे सर्व काही देते, ते जे काही देते. आता दृष्ट जग काय काय देतं? और जो दुष्ट संसार है वो क्या क्या देता है? माणसाला काय काय देतं?
और मनुष्य को क्या क्या देता है? पाप देतं, और पाप देता है, भांडण देतं, झगड़ा देता है, शिव्या देतं, गालियाँ देता है, है ना, मारामारी देणं, और मारामारी करता है, लावे लावणं, और चुगली लगाना, भांडण करणं. और झगड़ा करना. ह्या जगात हे जगात आल्यानंतर ऑटोमॅटिकली सगळं यायला लागतं. और संसार में आने के बाद ये सारा आने लगता है. बरोबर आहे. जशी जशी मुलं मोठी होईल, मुलं जसं बघा लहानच असतात तर आपल्या मुला आईची केस खेचायला लागतात. और जैसे बच्चे छोटे रहते तो वो क्या करते हैं, अपनी माँ के बाल को खींचते हैं. जर त्या मुलाला आपल्या आईची केस खिचवायला सांगतात, और संसार क्या करने के लिए कहता है, उस बच्चे को अपनी माँ के जो बाल है उसको खींचने के लिए, तोंडावर मारायला शिकवतात. और मुंह के ऊपर मारने के लिए बताना. म्हणून इथे लिहिलेलं आहे जग आणि जगातील जग गोष्टी माणसाला दिलं जातं. और यहाँ पर लिखा है संसार हो, जो कुछ संसार उसको देता है त्यावर प्रीती करण्याचे थांबवा. त्याला प्रेम करणं थांबवा. देवाची इच्छा नाही की आपण जगाला आणि जगातल्या वस्तूंना प्रेम करावं. और परमेश्वर की इच्छा नहीं कि हम संसार को, संसार की जो कुछ भी वस्तु है उससे हम प्यार करें. कारण जो देवाला प्रेम करतो तो जगाला प्रेम नाही करू शकत. क्योंकि जो परमेश्वर को प्यार करता है वो संसार को कभी भी प्यार नहीं करेगा. आणि जो जगाला प्रेम करतो तो देवाला प्रेम नाही करू शकत. और जो संसार को प्यार करता है वो परमेश्वर को प्यार नहीं करेगा. म्हणून दोघांपैकी कोणत्या तरी एका गोष्टीला प्रेम करणं गरजेचं आहे. और दोनों में से किसी एक वस्तु को प्यार करना जरूरी है. एक व्यक्ती एक सकट दोन जणांना प्रेम नाही करू शकत. और एक व्यक्ति दो ही वस्तु को एक साथ प्यार नहीं कर सकता है. हा रूल आहे. म्हणून तो येशू म्हणाला ना, एकाला प्रेम करेल. जर दोन जणांची चाकरी तो करत असेल तर एकाला चांगली चाकरी करेल, दुसऱ्याची चांगली नाही करणार. और अगर वो दो स्वामी की अगर सेवा कर रहा है तो वो क्या करेगा, एक के अच्छे रीति से करेगा और दूसरी की अच्छे रीति से नहीं कर एकाला पाएगा. जास्त प्रेम करेल, एकाला नाही करणार. और एक से ज्यादा प्यार करेगा और दूसरे से ज्यादा प्यार नहीं हा कर नियम पाएगा. आहे. और ये नियम है. म्हणून कारण या जगातील गोष्टींवर तुम्ही प्रीती करता तर तुमची देवावर खरोखर प्रीती नाही हे तुम्ही दाखवून देता. कारण या सर्व ऐहिक गोष्टी, या सर्व दृष्ट वासना, लैंगिक वासनेचे वेग, तुम्हाला आकर्षक वाटणारी सर्व काही विकत घेण्याची महत्वाकांक्षा आणि संपत्ती व मोठेपण यांपासून येणारा गर्व, या गोष्टी देवापासून नाही. इथे लिहिलेलं आहे की जगामध्ये जे आहे और संसार में जो कुछ भी है शरीरची अभिलाषा आहे. और शरीर की अभिलाषा है. अभिलाषा म्हणजे वासना. और अभिलाषा मतलब वासना. शरीरामध्ये ज्या वासना आहेत और शरीर में जो कुछ भी अभिलाषा आणि है डोळ्याची लालसा. और आंखों की लालसा. डोळे हे फार गरजेचे आहे. और आंख ही बहुत ज्यादा इम्पोर्टेंट है. म्हणून देवाचं वचन इथं सांगतं डोळ्याची लालसा. और इसलिए परमेश्वर का वचन यहाँ पर कहते हैं कि आंखों की लालसा. आणि ही लालसा जी डोळ्याची लालसा, कारण देवाने जे माणसाला पूर्ण शरीराला जे दिलेलं आहे त्याच्यात सर्वात मोठं जे आहे ते आहे डोळे. और परमेश्वर ने इस सारे शरीर को जो बनाया है और उसमें जो सबसे बड़ी बात है वो है आंखें. डोळे फार गरजेचे आहे. और आंखें बहुत जरूरी है. डोळे नाही तर माणसाचं जीवन अंधकार आहे. और अगर आंखें नहीं तो मनुष्य का सारा जीवन अंधकार में है. हा, पण जरा थोडे 1-2 तासासाठी तुम्ही डोळे बंद करूनच चाला, फिरा, बघा, तुम्हाला वाटेल बापरे किती गरजेचे डोळे. और 1-2 घंटे के लिए अपनी आंखों को बंद कर आप चलो या फिर फिरो तब आपको समझ में आएगा कि आंखें कितनी आज इम्पोर्टेंट है. आपल्याकडे डोळे और आज हमारे पास आंखें पण हैं आपल्या डोळ्याची आपल्याला किंमत नाही. लेकिन आज हमारे आंखों की हमको कीमत नहीं है. जेव्हा ज्यांना डोळे नाहीत और जिनको आंखें नहीं है त्यांना त्या डोळ्यांची किंमत आहे. और उनको उस आंखों की कीमत पण काही नाही करू शकत, त्यांच्याकडे डोळे नाही. लेकिन कुछ भी नहीं कर सकते क्योंकि उनके पास आंखें पण नहीं है. देवाने आपल्याला डोळे दिले. लेकिन परमेश्वर ने आज हमको आंखें दी है पण त्या डोळ्यांना आपण सांभाळणं आणि जपणं फार गरजेचं आहे. और उस आंखों का हमने संभाल कर रखना और उनको ख्याल करना ये जरूरी है. म्हणून ते येशू म्हणाला तुझे डोळे तुझ्या शरीराचा दिवा आहे. और इसलिए यीशु ने कहा कि जो तेरी आंखें वो तेरी शरीर का दिया है. हा, जर दिवा पेटलेला आहे तर दिवा काय करतो? प्रकाश देतो. और अगर दिया जला हुआ है तो वो सारे क्या करता है, वो प्रकाश देता पण है. जर दिवा बुजलेला असेल लेकिन अगर दिया बुझा हुआ तर मग तो रहेगा प्रकाश देईल का? तो प्रकाश देगा क्या. हालेलुया. रमेश भाई आग खोलो. तर प्रकाश देईल का? और वो प्रकाश देगा क्या. नाही ना, नहीं. नाही देणार. और नहीं मग देगा. तसंच आहे ना, डोळे जर डोळे पेटलेले म्हणजे त्याच्यात रोशनी आहे, प्रकाश आहे, तर आपलं जीवन अंधकारात नाही प्रकाशात असेल. और अगर अपने आंखों में अगर रोशनी है तो हमारा जो सारा शरीर है वो अंधकार में नहीं रहेगा, वो प्रकाशित रहेगा. म्हणून हे डोळे खूप खूप गरजेचे. और इसलिए जो आंखें हैं वो बहुत जरूरी मग है. ह्या डोळ्यामध्ये लालसा का असते? और इस आंखों में लालसा क्यों म्हणजे नहीं. लालसा म्हणजे जे डोळे बघेल ते पाहिजे. और लालसा मतलब जो कुछ भी आंखें देखती है उनको वो चाहिए. डोळ्याला जे आवडतं ते पाहिजे. और आंखों को जो कुछ भी अच्छा लगता है वो उनको चाहिए रहता है. त्याला म्हणतात डोळ्याची लालसा. और उसको कहती है आंखों की लालसा. ते आदमच्या वाटिकेपासून सुरू झालेले. और वो एडन की वाटिका से शुरू हुई है. उत्पत्ती अध्यायामध्ये तुम्ही
वाचू शकता और उत्पत्ति अध्याय में आप पढ़ सकते हो की तिथं दिलेलं आहे 3ऱ्या अध्यायामध्ये की हव्वेने जे परमेश्वराने जे स्त्रीला बनवलं, जेव्हा शैतान तिच्याकडे सर्पाच्या रूपात आला, तिला म्हणाला बघ हे फळ खाण्यायोग्य तू देवासारखी होशील, तर तिथं दिलेलं आहे की तिने त्या फळाला बघितलं. और जब हवा के पास शैतान आया तब उसने हवा को क्या कहा कि तू इस फल को देख, ये बहुत अच्छा है और तुझको जीवन देने वाला है. तब उसने क्या किया, उस फल को देखा. 3:6 मध्ये तुम्ही वाचू. और 3:6 में आप पढ़ सकते हो. जेव्हा हवेने पाहिलं की ते फळ खूप छान आहे और जब हवा ने देखा कि वो जो फल है बहुत अच्छा है, खाण्यायोग्य आहे और खाने की योग्यता है आणि रुचकर आहे, और रुचकर है, म्हणून तिने ते काय केलं, तोडलं आणि खाल्लं. और उसने उसको तोड़ा और खाया. पण तसंच आहे प्रियानो, त्या स्त्रीच्या बघण्याच्या द्वारे और स्त्री के देखने के द्वारा काय झालं, और क्या हुआ, पाप जगात प्रवेश केला. और पाप ने संसार में प्रवेश किया. तिने तर खाल्लं, तिने तिच्या नवऱ्यालाही, आदमला पहिला माणूस जो होता त्यालाही दिलं. और उसने तो खाया, लेकिन उसने आदम को, मतलब जो पहला इंसान था, उसको भी उसने दे दिया. आणि म्हणून तेव्हापासून डोळ्याची लालसा चालू झाली. और तब से आंखों की लालसा शुरुआत ही हुई. सुरुवात कुठून झाली, और जो शुरुआत है वो कहाँ से हुई, आदमच्या वाटिकेतून. और एडेन की वाटिका. आणि हे सर्व त्यांनी कुठून, ती सुरुवात झालं कुठून, सर्पाकडून. और ये जो शुरुआत है वो कहाँ से, उस सांप से. आणि सर्प कोण आहे, शैतान. और सांप कौन है, शैतान है. आणि त्या शैतानाने जे स्वतःमध्ये जे बीज होते तेच त्याने हवेमध्ये टाकलं. और शैतान के अंदर जो कुछ भी बीज था, वो वही बीज को उसने क्या किया, हवा के अंदर भी डाल दिया. आणि तेच बीज हवेकडून कुणाकडे गेलं, आदमाकडे गेलं. और वही जो बीज था वो हवा के पास से कहाँ गया, आदम के पास गया. कारण शैतानाला, जेव्हा शैतान लुसिफर होता, म्हणजे स्वर्गदूत होता, और जब शैतान लुसिफर था, मतलब वो स्वर्गदूत था, त्यावेळेला तो मनातल्या मनात पुढत होता. और तब मन में वो उड़ रहा था. तो जेव्हा बघितलं की अरे लोक स्वर्गदूत कसे देवाची स्तुती करतात, और उसने जब देखा कि जो स्वर्गदूत है वो कैसे कशी परमेश्वराची सेवा करतात, और कैसे वो परमेश्वर की सेवा करते, त्याने ते पाहिलं आणि त्याच्या मनात असा विचार आला की मी पण देव बनेल. और उसने उसे देखकर उसके मन में ख्याल आया कि मैं भी परमेश्वर बनूंगा. आणि तेव्हा तो खाली पडला. और तभी वो नीचे गिरा. म्हणजे त्याला बघून त्याला जे करायचं होतं ना, और उसने देखकर उसे जो करना था तेच त्याने हवेमध्ये टाकलं. और वही उसने हवा में भी डाला. आणि हवे आणि आदममुळे काय झालं, त्याच्या मुलामध्ये, कायनामध्ये आलं. और हवा और आदम के द्वारा उस कैन में भी हुआ. कायनाने जसं पाहिलं और कैन ने जब देखा की अरे माझ्या भावाची भेट ग्रहण करण्यात आली, और मेरे भाई की भेंट को ग्रहण किया गया, त्याने त्या डहाने, त्या जळणच्या डोळ्याने बघून त्याने असा तिरस्कार केला, देवाचा सुद्धा आणि आपल्या भावाचा सुद्धा. और उसने मस्तक से देखा अपने भाई को, और उसने क्या किया, तिरस्कार किया अपने भाई का भी और परमेश्वर का भी. त्याने बघितलं की माझी भेट ग्रहण करण्यात नाही आली, और उसने जब देखा कि मेरी भेंट को ग्रहण नहीं किया है, म्हणून त्याने वाईट डोळ्याने बघितलं, और उसने बुरी दृष्टि से देखा, देवाचा तिरस्कार केला परमेश्वर का तिरस्कार किया, आणि भावाचाही केला. और अपने भाई का भी किया. आणि त्या तिरस्कारामध्ये, त्या डहाने, त्या जळणच्या डोळ्याने काय केलं, त्याने आपल्या भावाची हत्या केली. और उस तिरस्कार में, उस दहा की आंखों से द्वारा उसने क्या किया, अपने भाई की हत्या की. काय म्हणून डोळे फार गरजेचे आहेत. म्हणून काही जणांचे डोळे आहेत ना, असे डोळे आहेत की ज्या डोळ्यांमध्ये डहा असेल, ज्या डोळ्यांमध्ये जळण असेल, तर म्हणून ते डोळ्याने भरलेले जे डोळे असतात, असे जळणी भरलेले जे डोळे असतात ना, ते कधी कधी माणसांना लागतात. और कुछ लोगों की जो आंखें रहती है वो जलन से भरी हुई रहती है, इसलिए वो लोगों को लगती है. त्याचं बायबल आपल्याला एक उदाहरण सांगतं. और बाइबल हमको एक उदाहरण बताती है. आपण वाचूया. हम पढ़ेंगे नीतिसूत्रे नीति वचन अध्याय 23, अध्याय 23, प्रोव्हर्ब्स चॅप्टर 23, नीति वचन अध्याय 23 त्याचं 6 ते 8. और उसका 6 से लेकर 8 तक. बहुत लोगों को, बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे कोणा नजर बिजर लागत नाही. और बहुत सारे लोगों को ऐसा लगता है कि नजर नहीं लगती है. पण प्रियानं बायबल आपल्याला सांगतं नजर लागते. और बाइबल हमसे कहती है कि नजर त्यालाच लगती है. म्हणतात डोळ्याची लालसा. और उसको कहती है आंखों की लालसा. आणि बऱ्याच म्हणून तर बघा, तुमचं घर चांगलं चाललेलं असतं, और आपके घर में बहुत अच्छे रीति से चलता है, कोणाच्या वाईट नजरेने तुमचं घर पूर्ण कधी कधी उद्ध्वस्त होऊन जातं. लेकिन किसी की बुरी आंखों के द्वारा आपका जो घर रहता है वो उद्ध्वस्त हो जाता है. कधी कधी तुम्हाला म्हणे यार तू किती छान दिसते, और कभी कभी कोई लोग आपसे कहते हैं कि तू कितनी अच्छी दिखती है. हृदयापासून चेहऱ्यावर थोड्या थोड्या चालू होऊ लागतात. और तब से क्या होने लगता है कि चेहरे पे पगड़ी आने लगती है. काय वा वा वा, काय जाड झाली ग टमाटर तू, लगेच सुकायला काही जण लागतात. नाही बघितले, झालं ना, अनुभव आलाय ना, मला आला ना.
मी स्वतः पण हा अनुभव घेतलेला आहे और मैंने खुद भी ये अनुभव लिया है। म्हणून आज आपल्याला देव हे शिकवते आणि त्याचीच बंधनं तोडायची आहेत आणि आपल्याला हे शिकायचं की आपण काय प्रार्थना करायची। और आज हमको उसकी बंधन तोड़ना है और आज हमसे ये कहना है कि आज हम क्या प्रार्थना करनी बरेच है। जणांना असं वाटतं आपण येशूमध्ये झालो, आपण ख्रिस्तामध्ये आलो, अरे काय नाही नजर बिजर काही नसते। और बहुत सारे लोगों को ऐसा लगता है कि आज हम मसीह में नहीं, इसलिए हमको कोई भी नजर नहीं आपला लगती। प्रभू येशू पण असं म्हणालेला आहे वाईट नजरेबद्दल। और हमारा प्रभु यीशु ने भी कहा है कि बुरी नजर पण आता पहिला आपण हे वाचू, नंतर येशूने दिलेलं वचन वाचू। और पहले हम ये पढ़ेंगे, बाद में हम यीशु का वचन पढ़ेंगे। 6 ते 8 और 6 से लेकर 8 दुष्ट लोकांच्या सहवासात राहू नकोस, त्यांच्या खुशामतीची वा देणग्यांची हाव धरू नकोस। त्यांचा दयाळूपणा तुला ठकविण्याची एक युक्ती असून तुझा त्यांना हातातील व बाहुल्याप्रमाणे उपयोग करून ठेवायचा आहे। जी स्वादिष्ट पक्वाने ते तुझ्यापुढे वाढतात, त्यामुळे तुझ्या पोटात मळमळू लागेल आणि त्यांच्या दयाळूपणाची व केलेली प्रशंसा तुला मागे घ्यावी लागेल। हाँ, अपन जो डाह से देखता है उसकी रोटी न खाना। जो डाह से यानी जिनके आंखों में डाह है, आणि ज्यांच्या डोळ्यामध्ये डाह आहे, डाह यानी जलन। आणि डाह म्हणजे जळण। अभी हमको बहुत लोगों को क्या लगता है, आणि आपल्या खूप लोकांना काय सब वाटतं, लोग तो इसे नेचुरल देख रहे हैं। आणि सगळे आपल्याला नॅचरल रीतीने कैसे पाहतात। मालूम पड़ेगा किसी की आंखों में डाह है कि नहीं? आणि कसं आपल्याला समजेल की कोणाच्या डोळ्यामध्ये डाह आहे की है नाही? ना, हम जान सकते हैं, हमें मालूम पड़ता है। जब हम यहाँ देखो किसी उसकी रोटी न खाना, खाना खाते समय खास करके एक उदाहरण दिया है। आणि जेवणाच्या वेळेचं एक उदाहरण दिलेलं आहे। अभी खाना खाने के समय पे अक्सर लोग तो देखते ही एक दूसरे के खाने को देखते हैं ना, आणि जेवता वेळेस एक दुसऱ्याच्या जेवणाला पाहणे देतात। देखते हैं ना। अभी जो मैं खाना खा रही हूँ वही तमन्ना खा रही है, आणि जे मी जेवते तेच तमन्ना सुद्धा जेवते। लेकिन मैं अगर मेरे थाली में है, आणि माझ्या ताटामध्ये अगर आहे सोचो मुझे लेट आ गया, आणि मला लेट आलं, थाली लेट आई तो मैं नेचुरली उसकी आंख को तो आंख वहां पर बैठ जाती है आणि डोळे तिथे बसून जातात। मालूम हुआ, कभी कभी किसी के आंखों की नजर लग जाती है, आणि कधी कधी काहींच्या डोळ्यांची नजर आपल्याला लागून वो लोग जाते। डाह से देखते हैं, आणि ते लोक जलन जळणाने से देखते हैं, आणि जळणाने पाहतात। उनकी बुरी दृष्टि कुदृष्टि रहती है, आणि त्यांची जी दृष्टी असते ती क्रूर दृष्टी उनकी असते। देखने का जो तरीका रहता है वो रॉन्ग रहता है, आणि त्यांची जी पाहण्याची पद्धत असते ती चुकीची असते। आपको भी आणि तुम्हाला सुद्धा और खाने को भी। आणि जेवणाला सुद्धा। यहाँ पर लिखा है कि कोई कोई लोग आपको घर में बुलाते हैं या किसी के घर में जाते हैं, आणि इथे देण्यात आले की काही लोक तुम्हाला तुमच्या घरी बोलवतात किंवा त्यांच्या घरी तुम्हाला जेवायला आपको बोलवतात। मालूम है उन लोगों का स्वभाव चरित्र कैसा है। आणि तुम्हाला माहित आहे की त्या लोकांचा स्वभाव, त्यांचं चरित्र कसं आहे। हम जिनके घर में जाते हैं खाना खाने के लिए, जिनके साथ हम संगति करते हैं, क्योंकि मराठी में क्या लिखा है, पुनः लाइन की बात पहले 6 दुष्ट लोकांच्या सहवासात, दुष्ट लोकांच्या सहवासात यानी आपको मालूम है कौन से लोग सही है, कौन से लोग बुरे हैं, कौन झगड़ा करता है, कौन निंदा करता है, किसका चाल चलन अच्छा है, किसका चाल चलन अच्छा नहीं, इतना तो हमें मालूम रहता है। लोग हम इतना तो हम लोगों को पहचानते ही है, आणि एवढं तर आपण लोकांना ओळखतोच। तो ऐसे लोगों के सामने खाना मत खाना। आणि अशा लोकांच्या समोर आपण जेवलं नाही पाहिजे। क्यों? क्योंकि ऐसे लोगों का घर में अगर हम जाएंगे खाना खाने के लिए तो अपना निश्चय हमें उगलना पड़ेगा। आणि जर अशा लोकांच्या घरी आपण जाऊन जर जेवलं तर आपल्याला नक्की उलटी करून काढावं लागेल। कभी कभी हम रास्ते में भी खाना खाते हैं, आणि कधी कधी आपण रस्त्यामध्ये खातो, कभी कभी अच्छा वड़ा पाव रहता है, आणि चांगला वडापाव असतो, अच्छा भोजन खाते हैं, मसाला डोसा अच्छा रहता है, आणि मसाला डोसा चांगला असतो। लेकिन कभी कभी किसी की देखी हुई नजर भी बुरी लग जाती है, आणि काही काही लोकांची जी पाहिलेली नजर असते ते सुद्धा वाईट लागून देने जाते, वाले की भी नजर कभी कभी बुरी लग जाती है। आणि कधी कधी देणाऱ्याची सुद्धा नजर वाईट लागून इसलिए जाते। यहाँ लिखा है खाना देने वाला कभी कभी बोलता है खा खा खा, आणि म्हणून इथे देण्यात आले की जो देणार असतो तो बोलतो तू खा, लेकिन उसके अंदर इच्छा बिल्कुल नहीं रहती तुम मत खा, ऐसा उसके अंदर से रहता है, बिल्कुल नहीं खाना है। आणि त्याच्यामध्ये देण्याची बिलकुल इच्छा नसते, म्हणून त्याच्या आतमधून तो बोलत असतो तू बिलकुल खाऊ नको। तमन्ना घे ना, घेत का नाही, घे ना, लेकिन अंदर से मारना मत। आणि तोंडावरती ती लोक बोलतात की तमन्ना तू घे, पण आतमधून ती लोक बोलत असतात तू पुन्हा मागू नको। अभी ये मुझे बोलती क्या दीदी खाना बनाया, क्या टेस्टी है, मस्त है। आणि मी मला बोलते की दीदी तुम्ही काय चांगलं जेवण बोलवलं, टेस्टी आहे। हाँ, ये व्यर्थ हो जाएगा ना जब वो उल्टी करेगी। आणि हे व्यर्थ होऊन जाईल जेव्हा ती उलटी करेल। जब वो बाहर जाके अगर जब उल्टी हो गया, उसके पेट में मनमनने लगा, अजीब सा हो रहा है, इधर अजीब सा हो रहा है, चक्कर जैसे लग रहा है, गिरगिराना लग रहा है, देखो पहले वही होता है, डायरेक्ट उल्टी इंसान को नहीं होता है, बॉडी कमजोर हो जाने लगती है, कांपने लगती है, सिर दर्द होता है, यहाँ उल्टी के जैसा लगता है, मनमनने लगता है, क्या
बाथरूम जाओ क्या, उठी हो, बाथरूम जाओ क्यों, दोनों में से कुछ तो आने दे। और फिर अचानक ऊपर से आ जाता है, तो खाया बेचारी ने इतना मेरा छुट्टी किया और सब व्यर्थ हो गया ना। आपको समझ में आया? तो इसीलिए देखो, उसने मुंह से तो कहा खा, आणि त्याने तोंडाने म्हटलं खा, और उसे निकालना पड़ा, आणि त्याला काढायला लागले, उसने बुरी नजर से देखा, कारण त्याने वाईट और नजरेने बुरी पाहिलं नजर से बोला। आणि वाईट नजरेने बोलले, जिनकी आंखें बुरी उनका जीभ भी बुरी है। आणि ज्यांचे डोळे वाईट आहे त्यांची जीभ सुद्धा वाईट आहे। इसीलिए बुरी नजर से देखने वाला बुरी हेतु से ही बात करता है। आणि म्हणून जो वाईट नजरेने बघतो तो वाईट हेतूनेच बोलतो। इसीलिए अभी हमको कैसे मालूम पड़ेगा कि इसने अच्छे उद्देश्य से बोला है या बुरे उद्देश्य से बोला है खा खा। आणि आपल्याला कसं समजण्यात येईल की ह्याने चांगल्या उद्देशाने बोलले की वाईट उद्देशाने बोलले खा म्हणून। इसलिए हम सबसे बेस्ट है प्रेयर कर लेने का। म्हणून सर्वात उत्तम आहे की आपण प्रार्थना केली पाहिजे। अगर हम प्रार्थना कर लेंगे आणि जर आपण प्रार्थना करून घेऊ खाने के ऊपर ही आणि जेवणावरती, प्रभु इस खाने को यीशु के लहू से शुद्ध करते हैं, आणि देवा या जेवणाला मी येशूच्या रक्ताने शुद्ध करतो, पवित्र करते हैं। पवित्र करतो। यहाँ मेरे साथ अड़ोस पड़ोस में बहुत जने हैं, आणि इथे माझ्या शेजारी पाजारी खूप लोक आहेत, क्या मालूम उनका किसी का बुरी नजर लगने नहीं देना। आणि काय नाही की त्यांची जर वाईट नजर पडली, वाईट नजर लागून देऊ नको, लगने नहीं देना। आणि वाईट नजर लगी लागून होगी तो उसे मैं तोड़ देती हूँ। आणि जर लागलेली असेल तर मी त्याला तोडून खास करके रोड पे जब आप खाना खाने के लिए बैठते हैं, आणि खास करून जेव्हा तुम्ही रोडवरती जेवायला बसता, क्योंकि हॉटेल में भी बहुत सारे भूखे लोग आते हैं, आणि हॉटेलमध्ये सुद्धा खूप सारे उपाशी लोक जो यहाँ तक जो वेटर होता है वो भी भूखा रहता है। वेटर जो होता है आणि जो वेटर असतो वो भी भूखा रहता है, तो सुद्धा उपाशी शायद वो असतो। आपको देते देते शायद उसको इधर भी बुरी नजर उसकी भी लग सकती है, आणि तो देता देता त्याची सुद्धा वाईट नजर तुम्हाला लागू है शकते, ना? क्योंकि उसको भी शायद 1 बज गया 1:30 बज गया, उसको खाना नहीं मिला है खाने के लिए, तो उसकी भी नजर लग सकती है। आणि 1 वाजले 1:30 वाजले तरी सुद्धा त्याला जेवायला भेटलेले नाही म्हणून त्याची सुद्धा वाईट नजर लागू तो इसलिए हम शकते। सबसे बेस्ट है हमारे सामने जो परोसा जाएगा, हम प्रेयर करना, प्रभु मेरे जो खाना है मैं इसका पैसा दे रहा हूँ, फुकट का नहीं है, इसलिए इसे लगी हुई सारी बुरी नजर, लस्ट ऑफ आइज एंड लस्ट ऑफ स्पिरिट का मैं अधिकार तोड़ देती हूँ, यीशु के लहू से शुद्ध करती हूँ, यीशु के नाम से शुद्ध करती हूँ, मैं खाऊंगी, मुझे कुछ भी तकलीफ होने मत देना। आणि म्हणून आपण त्या जेवणावरती जेवायची आणि प्रार्थना केली पाहिजे की देवा मी या जेवणासाठी पैसे दिलेले आहेत आणि हे माझे आहेत म्हणून मी तो याच्यावरती प्रार्थना करतो की मला कोणती वाईट नजर लागून देऊ नको। मैंने बचपन में ही जोशुआ जब बचपन में था तब से मैंने सीखा कि बुरी नजर लगती है। आणि जेव्हा जोशुआ लहानपणी होता तेव्हापासून मी शिकलेली आहे की वाईट नजर लागते, काजल लगाओ कुछ भी लगाओ नजर लगेगी, आणि काजळ लावा काही लावा तरी वाईट नजर काला लागते, कर दो बच्चे का आणि तोंड काळा करा तो भी मुलाचं नजर लगेगी, आणि तरी सुद्धा नजर लागेल, लेकिन प्रार्थना करने पर ही नजर नहीं लगती। आणि प्रार्थना केल्यावरतीच नजर ये नाही मैंने लागत। सीखा। आणि हे मी शिकलेली जब आहे। उसने पार्ले जी लिया था, आणि जेव्हा त्यांनी पार्लेजी घेतलं जितने होतं लोग बैठे थे उन सबको उसने बांटा। आणि जेवढी लोक बसले त्या सर्वांना त्यांनी उसके दिले, सामने एक आदमी बैठा था, आणि त्याच्यासमोर एक माणूस बसलेला वो बहुत बुरी नजर से उसे देख रहा था, आणि तो खूप वाईट नजरेने त्याला बघत होता, जोशुआ को देख रहा था, पार्ले जी को भी देख रहा था। आणि जोशुआला सुद्धा बघत होता आणि पार्लेजीला सुद्धा जोशुआ बघत छोटा होता। था, मैंने जोशुआ को बोला जा अंकल को भी दे दे बेटा। आणि जोशुआ छोटा होता, मी त्याला म्हटलं की काकांना सुद्धा दे, उसने जोशुआ ने उसको दिया भी, आणि त्याने त्यांना दिलं सुद्धा, और उसने जो खाया, आणि त्यांनी जे खाल्लं जोशुआ ने जो खाया, आणि जोशुआने बाकी जे का जो खाल्लं पार्ले जी, आणि बाकीचं पार्लेजी, बस हम फर्स्ट फ्लोर पे थे, सेकंडली ग्राउंड फ्लोर पर आते ही उसने उल्टी किया। आणि आम्ही फर्स्ट फ्लोअरवरती होतो, आम्ही तळमजल्यावरती येत्या वेळेसच त्याने उलटी तब केली। मैंने सीखा कि अरे नजर लगी, फिर मैंने जैसे प्रेयर किया कि प्रभु यीशु से लगी हुई सारी बुरी नजर, लस्ट ऑफ आईज एंड लस्ट ऑफ स्पिरिट, क्योंकि जब किसी की बुरी नजर लगती है तो उसके अंदर की जो आत्मा, बुरी आत्मा, जो आंखों की लालसा की आत्मा उसे पछाड़ती है, इसलिए व्यक्ति को उल्टी करा देगी। आणि जेव्हा कोणाची वाईट नजर लागते तर त्याच्यामध्ये जी वाईट आत्मा असते ती सुद्धा त्या व्यक्तीला पाछाडते आणि म्हणून उलटी होते। और फिर मैंने कहा लस्ट ऑफ आईज एंड लस्ट ऑफ स्पिरिट को मैं यीशु के नाम से निकालती हूँ आणि म्हणून मी म्हटलं की वाईट नजरेला आणि वाईट आत्मेला मी येशूच्या नावामध्ये काढून और टाकते उसे मुक्त करती हूँ। आणि त्याला मुक्त करते, उसके बाद वो छुटकारा पाया, आणि त्याच्यानंतर त्याला सुटकारा तब वो भेटला, खाना खाने लगा। आणि तेव्हा जाऊन तो जेवू तो लागला, उस दिन उसने बिल्कुल खाना नहीं खाया था। आणि त्या दिवशी त्याने बिलकुल जेवलेला नव्हता। मेरा भी खुद का अनुभव है, आणि माझं सुद्धा स्वतःचा मैं अनुभव जिस आहे, घर में गई थी आणि मी ज्या घरामध्ये गेलेली वहाँ पर अच्छा खाना दिया था, आणि तिथे चांगलं जेवण और दिले, जो खा रहे थे वो सब लोग वही खा रहे थे। आणि सगळे लोक तेच खात होते, इडली थी आणि इडली होती और मैंने भी खाई। आणि मी सुद्धा खाल्ली। एक व्यक्ति ने कहा अरे दीदी इडली खा रही है, मुझे भी इडली खाना है, आणि एका व्यक्तीने म्हटलं की दीदी इडली खाते, मला सुद्धा इडली खायची आहे, और उन्होंने भी इडली लिया, आणि त्यांनी सुद्धा इडली घेतली, लेकिन वो इडली मुझे घर तक भी नहीं पहुंचाई। आणि त्या इडलीने मला घरी येऊन पण दिलं नाही।
रास्ते में मैंने उल्टी किया आणि रस्त्यामध्येच मला बहुत उलटी मुझे झाली तकलीफ हुआ था। आणि खूप मला त्रास तब से मैंने झाला। सीखा कि कोई भी हो, विश्वासी हो अविश्वासी हो, हम हमारे भोजन के लिए प्रार्थना करें और ब्लड से थाली को कवर करें। आणि तेव्हा मी शिकले की विश्वासी असू दे किंवा अविश्वासी असू तर तरी सुद्धा आपलं जे जेवण आहे त्याला येशूच्या रक्ताद्वारे आपण कव्हर रोड केलं पर खाओ या ट्रेन में खाओ, आणि रोडवरती खा किंवा ट्रेनमध्ये खा ब्लड से कवर करो यीशु के नाम। आणि येशूच्या रक्ताने तुम्ही त्याला कव्हर करा। क्योंकि जब हम यीशु का नाम लगाते हैं आणि जेव्हा आपण येशूचं नाव तिथे लावतो तब क्या होता है, हम बच जाते हैं, आणि तेव्हा आपण वाचतो क्योंकि यीशु का नाम बचाता है। आणि येशूचं नाव आपल्याला बाइबल वाचतो हमें बताती है जो प्रभु का नाम लेगा वो उद्धार पाएगा। आणि बायबल आपल्याला सांगतो की जे देवाच्या नावाचा उच्चार करेल तो तारण प्राप्त इसीलिए करेल। याकूब की पत्री में कहा है कि तुम कोई भी काम करो तो पहले यीशु के नाम जोड़कर करो। आणि म्हणून याकोबाच्या पत्रीमध्ये देण्यात आले की तू कोणतेही काम करत असेल तर येशूच्या नावाचा वापर अगर करून ते काम किसी ने कर। आपको बोला तमन्ना तू बहुत जाड़ी हो गई, आणि जर कोणी तुम्हाला म्हटलं तर म्हणा तू खूप अरे जाडी आजकल तो झाली तेरे हड्डी बिड्डी सब गायब हो गए, तुझे हाडं सगळी गायब झाली मांस आ गए रे, तू क्या खाती है, कौन सी चक्की का आटा खाती है। आणि मांस आलेला आहे तू कोणत्या चक्कीचा आटा खाते हाँ, तो तुरंत बोला सब कुछ प्रभु की दया है, आणि तर लगेच बोलायचं आहे की सर्व काही देवाच्या यीशु ने दयेने जाड़ी किया है, आणि येशूने मला जाडी यीशु के दिलेला आहे कारण हुआ। यीशु ये नाम जोड़ दिया ना आणि येशूचं हे नाव तुम्ही जोडलं तो वो बिछाना नहीं पकड़ेगी। तर ती बिछाना पकडणार नहीं नाही तो ऐसा है कि उनके जो डाह से देखा हुआ और डाह से बोलना, उसके कारण इंसान फिर सूखने लगेगा। आणि त्यांचे दहा जळल्याच्या द्वारे ते लोक जे काही बघतात आणि जे काही बोलतात आजकल त्याच्यामुळे तुझ्या घरात भांडणं नाही होत, आणि आजकाल तुमच्या घरामध्ये भांडण और होत सगळी नाही शांति शांति है। आणि घरामध्ये सर्व शांती शांती आहे जर यीशु का नाम नहीं जोड़ा अनिता ने आणि जर येशूचं नाव अनिता काकीने जोडलं नाही तो गया वाट लगा, फिर घर में झगड़ा चालू। तर घरामध्ये वाट लागते आणि घरामध्ये भांडणाची सुरुवात होते आम्ही तुरंत बोलणार आहे सगळं प्रभूची कृपा, प्रभू आमच्या घरात आहे ना, म्हणून प्रभूच्या दयेने शांती है। आणि आपण लगेच बोलायचं आहे की प्रभु की दया के कारण क्योंकि प्रभु हमारे घर में है क्योंकि ये जो लस्ट ऑफ आइज का जो स्पिरिट होता है ना, आंखों की लालसा का जो आत्मा होता है वो अंदर प्रवेश करना चाहता है। आणि डोळ्यांची लालसाची जी काही आत्मा असेल त्याला आतमध्ये प्रवेश करायची इच्छा असते खूप दिवस झाले मुलं आजारी नाही पडली अश्विनी तुझी और बहुत ही आहे की हॉस्पिटलमध्ये जात नाही आजकाल तुम्ही लोक, तुरंत 2 दिन के बाद ये लेके जा रही है सृष्टि को, बरं नाही सृष्टीला काय होते तुला, अरे काय खाल्लं होतं सृष्टी, काय खाल्लेलं गं, जुलाब लागलं तुला। इसीलिए हमेशा याद रखो, आज हमारा परमेश्वर हमसे कहता है कि ऐसे बात जो होती है ना, जो हमारे लिए एक ऐसे कन्फेशन की जाती है आणि आपल्यासाठी जी एक कबुलीकरण करण्यात येते आंखों की लालसा का, आणि डोळ्यांची लालसाची जो आंखों की लालसा को आप अच्छे दिख रहे हो, आणि डोळ्यांच्या लालसाला जर तुम्ही चांगले दिसताय बहुत आप जाड़े जुड़े हो गए, आनंद में रह रहे हो, ओ क्या प्यार से पति पत्नी प्यार से चल रहे हैं, ये सब आंखों की लालसा को दिखाई दिया। आणि जर डोळ्यांच्या लालसाने दिसते की तुम्ही जाडे झाले, तुमच्यामध्ये खूप प्रेम आहे, पती पत्नी जे आहे ते काय करतात प्रेमाने चालताय। हाँ, वो लालसा, आंखों की लालसा क्या करेगी, किसी के मंत्र आंखों के द्वारा वो या मुंह का इस्तेमाल कर कर बोलेगी, अरे वाह तुम्हारा तो बहुत प्यार है, तो तुरंत बोला हाँ प्रभु की दया से। आणि डोळ्यांची लालसा काय करते, त्यांच्या डोळ्यांद्वारे किंवा तोंडाद्वारे तुमच्याशी बोलेल की तुमच्यामध्ये तो खूप प्रेम आहे, तर लगेच बोलायचं आहे की देवाच्या दयेने तुम्हारे घर में तो एक एक वस्तु आले, तुम लोग तो अमीर बनते जा रहे हो, आणि तुमच्या घरामध्ये तर एक एक वस्तू येत चालले, तुम्ही तर श्रीमंत बनत चालले। प्रभु की दया आणि देवाची दया तुरंत बोलना, आणि ह्या आहे तुम्ही लगेच नहीं बोलायचं तो फिर आहे, पैसों पे अटैक होता है। नाहीतर मग तुमच्या पैशांमध्ये हमला बाइबल हमें बताती है यीशु मसीह ने ऐसा कहा, आणि बायबल आपल्याला सांगते येशूने असं म्हटलेलं आहे। पढ़ेंगे मत्ती अध्याय 20 में, आपण वाचत मत्ते अध्याय 20 मध्ये, मैथ्यू चैप्टर 20 मत्ते अध्याय 20 उसका 15, त्याचं 15, मैथ्यू मत्ते 20 अध्याय 20 त्याचा 15। त्याचं 15, माझा पैसा मी माझ्या इच्छेप्रमाणे खर्च करणे बेकायदेशीर आहे काय? हाँ, यीशु कहता है, यीशु क्या कहता है, मेरा पैसा है, आणि येशू म्हणते माझा पैसा आहे, हाँ मेरा पैसा, मैं जिधर चाहिए उधर खर्चा कर सकता हूँ ना। आणि मी माझ्या पैशाचा जिथे पाहिजे तिथे वापर करू शकतो ना। अभी आपका हाथ में पैसा है आणि तुमच्या हातामध्ये पैसे आहेत आहे ना, और हे अगर मैं उसमें रोक टोक करूंगी या कोई आने जाने वाला रास्ते में रोक टोक करेगा तो आपको चलेगा? आणि मी जर त्याच्यामध्ये नहीं गोला नहीं खाने का, गोला नहीं खाने का, काय तू गोला खाती? नहीं पाव भाजी नहीं खाने का, तुम्ही पैसे मार, अरे नहीं कुछ नहीं करने का, भाजी नहीं लेने का,
दूध क्यों लिया, दूध क्यों लिया, दूध दे, दूध दे। तो आपको क्या लगेगा? अच्छा लगेगा? आणि तुम्हाला चांगलं वाटेल नहीं लगेगा ना. आणि आणि नाही पैसे वाटत. माझे, मी काय घेईल? और पैसा तो मेरा नहीं कुछ भी मी फाटली साडी घेईल. कटी हुई साड़ी लूंगी पण माझी मी काय घेईल? और मैं कुछ भी पैसे लूंगी माझेच, मी काय करेल? और पैसा मेरा है, मैं कुछ भी करूंगी. बरोबर आहे. तसंच आहे ना, माणसाच्या म्हणजे आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी आपण जेव्हा करतो बघा, येशू, आता इथे येशू म्हणतो की येशू आहे ना, जे मागून आले 5 वाजताच्या वेळेला आलेल्या लोकांना तो 1 दिनार म्हणजे दिवसाची मजुरी देत होता. और जो पेशे से आए मतलब जो 5 बजे आए थे उनको दिन की मजदूरी दी येशूने जाती. त्याच्या द्राक्षमळ्यामध्ये कामाला काही माणसं लावली. और यीशु ने क्या किया अपनी द्राक्ष में सकाळी 9 वाजल्यापासून कामाला घेतलं. और सुबह 9 बजे से काम के ऊपर किया. तो बाजारात गेला 10 वाजताच्या सुमारास. और वो बाजार में गया 10 बजे के त्यावेळेला काही कामकरी बसलेले दिसले, त्याने द्राक्षाच्या मळ्यात पाठवलं. और तब कुछ जो काम दुपारी करने गेला, वाले थे दुपारी गेला, पटापट बोलायचं, दुपारी गेला. और दोपहर में गया. तिथे त्यावेळेला पण त्याने बघितलं की अरे काही लोक असेच बेकार पडलेले. और उस समय उसने देखा कि जो कुछ लोग हैं वैसे बेकार में बैठे हैं. त्याने म्हणाला जा माझ्या द्राक्षाच्या मळ्यात काम करा. और उनको भी कहा कि जो मेरी दाख की बारी है उसमें जाकर तो काम कर. त्याला चांगले ओळखत होते लोक. और उसको अच्छी रीति से पहचानते थे. नंतर तो दुपारी 3च्या सुमारास गेला. और बाद में वो दोपहर के 3 बजे में गया. लोकांना असंच बेकार पडलेलं बघून तो बोला जा माझ्या द्राक्षाच्या मळ्यात. और लोगों को ऐसे बेकार में पड़े हुए उसने देखा और उसने कहा कि तुम मेरी दाख की बारी में जाओ. 5 वाजताच्या वेळेला सुद्धा त्याने बघितलं अरे 1च तास राहिला कामाला, पण तो म्हणाला काय केलं तुम्ही दिवसभर इथं वाया घालवलं, चला जावा माझ्या द्राक्षाच्या मळ्यात काम करा. और 5 बजे भी उसने देखा कि कुछ लोग ऐसे बेकार में बैठे, तो उसने क्या कहा तुम लोग अपने दिन को ऐसे तुम्हें खाली फुकट गलाया है, इसलिए तुम क्या करो अभी मेरे दाख की बारी में जाओ. भाई रमेश, अगर 1 घंटा किसी ने आके इधर काम किया होगा तो आप कितना दिन भर की मजूरी देंगे या 1 घंटे की देंगे? हाँ, 1 घंटे की ना. हर कोई यही करेगा. आणि प्रत्येक कोणी हेच करेल. बरोबर नाही. अर्धा तासाचं काम केले, और आधा घंटे का काम किया है 100 रुपये हातात टिकवते. और 100 रुपये हाथ में दे देंगे. जर दिवसभर काम केले और अगर दिन भर काम किया है 500 रुपये टिकवते. तो 500 रुपया देंगे. बरोबर आहे. हा रूल आहे. और ये नियम थे. पण येशूने तसं नाही केलं. लेकिन यीशु ने वैसा नहीं किया. येशूने क्या किया, जो 1 घंटा काम पे थे आणि 1 तास जे कामावरती होते उनको भी दिन भर की मजूरी दी. आणि त्यांना सुद्धा दिवसाची मजदूरी दिली. 3 बजे जो काम पे आए थे उनको भी दिन भर की मजूरी दी. आणि जे 3 वाजता कामावरती आलेले होते त्यांना सुद्धा दिवसाची मजदूरी दिली. तो जो सुबह 9 बजे आए थे आणि जे सकाळी 9 वाजता आलेले उनको होते क्या लगा, आणि त्यांना काय वाटलं अरे मुझे भी ज्यादा मिलेगा, आणि आता आम्हाला जास्त भेटेल ऐसी आशा रखा था. आणि आशा त्यांनी लेकिन केली. उसको भी दिन भर की मजूरी दिया. आणि त्यांना सुद्धा दिवसभराचीच मजदूरी तो दिली. गुस्सा हो गया. आणि त्यांना राग आला. गुस्से में क्योंकि वो लोग ने क्या देखा, अभी देखो वो देख रहे थे आणि ते लोक पाहत होते जब 1 घंटा काम पर आए हुए लोगों को, आणि 1 तास काम करून आलेल्या लोकांना उसको ये मतलब उनकी नजर किसकी थी, 500 रुपये. उन्होंने देखा, किसको देखा, पैसों को देखा. आणि त्यांनी बघितलं, कोणाला बघितलं, पैशांना. 3 घंटे के 3 बजे काम पे आए हुए ने 3 घंटा ही काम किया, उनको भी देखा, अरे उनको भी क्या दिया, 500 रुपया दिया. आणि ज्यांनी 3 तास काम केलेले त्यांना सुद्धा 500 रुपये दिले. फिर बाद में जो 2 बजे 12 बजे आए हुए लोगों को भी 500 रुपये. आणि जे लोक 2 वाजता किंवा 12 वाजता आलेले होते त्यांना सुद्धा 500 वो रुपये लोग दिले. देख रहे थे. आणि ते लोक हे पाहत होते. तो उनके मन में कैसी सोच आई, बुरी सोच की मुझे भी हमको ज्यादा मिलेगा. आणि त्या लोकांच्या मनामध्ये एक विचार आला. काय विचार आला की आम्हाला जास्त क्योंकि भेटेल. उन लोगों ने बुरी नजर से देखा आणि त्या लोकांनी वाईट नजरेने पाहिलेलं होतं. कि मालिक उनको ज्यादा दे रहा है, आणि जे स्वामी आहे त्यांना जास्त देते यीशु उनको ज्यादा दे रहा है. आणि येशू त्यांना जास्त लेकिन देते. जब उनका समय आया, आणि जेव्हा त्यांची वेळ आली उनको भी वही दिया, आणि त्यांना सुद्धा तेच देण्यात तो आलं, वो कूटने लगे. तेव्हा ते लोक कुरकुर करू लागले. अंदर ही अंदर कूट कर बोलने लगे, "ये क्या उनके साथ हमको तौल दिया, आणि आतमध्ये बोलून ते लोक काय करू लागले की ह्यांच्यासोबत आमची तुलना केलेली हमारे आहे साथ बराबरी किया." आणि त्यांच्यासोबत आमची बराबरी केलेली आहे. तो यीशु ने कहा पैसा मेरा है, आणि येशूने म्हटलं की पैसे माझे आहेत मैं किसको कितना देना वो मेरी मर्जी. आणि कोणाला किती द्यायचे ही माझी मर्जी. सही है. तेरी मजूरी मैंने फिक्स किया था, तू 9 बजे काम पे आया तो मैंने तेरी मजूरी 500 फिक्स किया था, तू तेरा 500 ले और जा. आणि तू 9 वाजता कामावरती आलास, मी तुझी मजदूरी जी होती ती 500 रुपये फिक्स केलेली होती, तू तुझे 500 रुपये द्या आणि तुझे तुझा बुरा नहीं लगना चाहिए, मैं 1 घंटा काम करने वाले को भी 500 दिया. आणि तुला हे वाईट नाही वाटलं पाहिजे की ज्यांनी 1 तास काम केलेले त्यांना सुद्धा मी 500 रुपये कहने दिले. का उद्देश्य ऐसा ही होता है, जब आपका घर में अच्छा करते हैं, आपके घर में अच्छाई चलती है, आपका सब अच्छाई हो रहा है,
तभी इस बुरी आत्मा को लस्ट ऑफ आइज के जो स्पिरिट है, दुष्ट आत्मा है, इसको खटकता है आपके भलाई को देखकर. आणि जेव्हा तुमच्या घरामध्ये चांगलं चाललेलं असतं किंवा तुमच्या घरामध्ये सर्व काही चांगलं असतं, तेव्हा जी डोळ्याची लालसा आहे तिला ते खटकतं की तुमच्या घरामध्ये सगळं काही आप चांगलं मिलकर चाललेलं आहे. प्रार्थना कर रहे हो, आणि तुम्ही लोक मिळून एकत्रित होऊन आप प्रार्थना मिलकर करताय खाना खा रहे हो, आणि मिळून जर तुम्ही लोक जेवताय वो आंखों की लालसा की आत्मा को खटकता है तर ते डोळ्यांच्या लालसाच्या आत्मेला काय होतं, खटकून और वो चालतं काम करने लगती है. आणि ती काम करू लागते तुमच्यामध्ये इसलिए नजर मारते हैं, आणि म्हणून नजर येते. है ना. देखो ईश्वर आगे पढ़ लो वचन. मी दयाळू आहे म्हणून तुम्हाला राग का यावा, याप्रमाणे जे शेवटले ते पहिले आणि जे पुन्हा म्हण. माझा पैसा मी माझ्या इच्छेप्रमाणे खर्च करणे बेकायदेशीर आहे काय. मी दयाळू आहे म्हणून तुला काय राग यावा. हमारे हिंदी में कैसा लिखा है, मेरे भले होने के कारण तू बुरी दृष्टि से देखता है. आपल्या जीवनामध्ये हमारे जिंदगी में भलाई होता है, इस भलाई को देखने के कारण ये आत्मा से भरे हुए लोग क्या करते हैं, बुरी नजर से देखते हैं. आणि आपल्या जीवनामध्ये चांगलं होते म्हणून या आत्मेने भरलेले लोक काय करतात, वाईट दृष्टीने बघतात. आपके घर में यूनिटी है, आणि तुमच्या घरामध्ये एकता आहे, ऐसे बुराई वाले नजरों से भरे हुए लोग जो होते हैं वो आपको बुरी नजर से देखते हैं. आणि वाईट नजरेने भरलेली जे लोक असतात ते तुम्हाला वाईट नजरेने बघतात. इसीलिए हमें करना क्या होता है, म्हणून आपल्याला करायचं काय असतं, इस आत्मा का विरोध करना होता है. आणि या आत्मेचा आपल्याला विरोध करायचा रोज असतो. सुबह और शाम को डेली प्रेयर करने का. आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी रोज तुम्हाला प्रार्थना हमारे करायची. घर में हम प्यार से रहते हैं. आणि आपल्या घरामध्ये आपण प्रेमाने राहतो. मुझे मालूम है बहुत जनों को प्रभु शैतान को पसंद नहीं है, आणि शैतानाला हे आवडत नाही. लेकिन हमारे घर को, मेरे बच्चों को, मेरे लोगों को जो भी बुरी नजर है, नजर की आत्मा को बचाए रखना. आणि माझ्या घराला, माझ्या मुलांना आणि मला जी काही वाईट नजर आहे ते वाईट नजरेच्या आत्म्यापासून तो आम्हाला वाचवून. लस्ट ऑफ आइज एंड लस्ट ऑफ स्पिरिट का, यानी आंखों की लालसा का और लालसा की आत्मा का सारा विरोध मेरे फैमिली से, मेरे बच्चों से मैं तोड़ देता हूँ और मेरे कुटुंब को, मेरे बच्चों को मैं मुक्त करता हूँ. हमें इस आत्मा से बचाए रखना. आणि डोळ्यांच्या आत्मेचं जे काही आमच्यावरती अधिकार आहे तो सर्व अधिकार मी माझ्या कुटुंबावरती, माझ्यावरून मी काय करतो, तोडून टाकतो आणि तो आम्हाला या आत्म्यापासून वाचवतो. आपके बच्चे तो आपके कितने आदमी हैं बाबा, आपके बच्चे तो बहुत आपको प्यार करते हैं. ऐसा बोलकर जब बुरी नजर मारते हैं तो आपके बच्चे फिर झगड़ा करने लगते हैं, निंदा करने लगते हैं, आपका सुनते नहीं, हंसी जिद्दीपन कर रहे हैं. तो समझ जाने का हमारे बच्चों को बुरी नजर लगी है, किसी न किसी के शब्द लगे हैं, इसलिए हम तुरंत उन शब्दों को तोड़ देने का. आणि जेव्हा काही लोक तुम्हाला बोलतात की तुमची मुलं तुमच्या किती आधीनतेमध्ये राहतात, तुम्हाला खूप प्रेम करतात, आणि जर तुमची मुलं काय करतात, तुमच्या आधीनतेमध्ये राहत नाही, तुमच्याशी वाईट रीतीने वागणूक करतात, तर समजून जायचं की कुठे ना कुठे त्या आत्म्याने तुमच्या मुलांवरती हमला केलेला आहे आणि ती आत्मा तुमच्या मुलांच्या मागे लागलेली आहे. और इसीलिए तुरंत हम क्या करना है, उस आत्मा के बंधन तोड़ देना. आणि म्हणून तुम्ही काय करायचं आहे, लगेच त्या आत्म्याचे बंधन तोडून टाक. ये हमारे परमेश्वर की इच्छा है. आणि ही आपल्या देवाची इच्छा इसलिए आहे. बुरी नजर के द्वारा कहे हुए शब्द इंसान को लगते हैं. आणि म्हणून वाईट नजरेद्वारे जे बोललेले शब्द आहेत ते मनुष्याला लागतात. इसलिए अगर हम डेली इसका प्रेयर करेंगे, आणि जर म्हणून आपण रोज याच्यासाठी प्रार्थना करणार सुबह और शाम, आणि सकाळी आणि संध्याकाळी, तो फिर क्या होगा, तर मग काय हमें होईल, बुरी नजर नहीं लगेगी. आणि वाईट नजर लागणार नाही. हमारे घर के ऊपर हम रोज प्रेयर करना, क्योंकि हमारे घर में तो प्रभु की दया से शांति रहती है. आणि घरामध्ये आपण रोज प्रार्थना केली पाहिजे, कारण आपल्या घरामध्ये तर देवाच्या दयेने शांती असते. है ना. तो लोगों को खटकता है, इनके घर में झगड़े नहीं हो रहे. आणि लोकांना हे कळतं की यांच्या घरामध्ये भांडणं होत नाहीये. आपके घर में आपके बच्चे आपके अधीन है, आणि तुमच्या घरामध्ये जर तुमची मुले तुमच्या आधीनतेमध्ये आहे बीमार नहीं है, आणि आजार आप पण लोग नाही, हॉस्पिटल में नहीं जा रहे, आपका पैसा डॉक्टरों के पीछे नहीं जा रहा है, आणि तुम्ही दवाखान्यात जात नाही, तुमचे जे पैसे ते दवाखान्यात जात नाहीये, नेचुरली बुरी नजर वाले आत्माओं के द्वारा हमेशा नजर लगाने के लिए पीछे लगे हैं. आणि जे वाईट नजरेवाले लोक आहेत ते काय करतील, वाईट नजरेच्या आत्मेद्वारे ते लोक तुमच्या मागे लागलेली आहेत. इसीलिए आपको करना क्या है, प्रार्थना करना. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला प्रार्थना करायची आहे. हम सबको बुरी नजर की आत्मा से और आंखों की लालसा की आत्मा से बचाए रखें. उनका असर हम पर होने मत दे. आणि तू हमारी ढाल, तू हमारा कवच. आणि देवा तू आम्हाला काय कर, डोळ्यांच्या वासनेच्या लोकांपासून तू आम्हाला दूर ठेव आणि त्यांची जी नजर आहे ती आम्हाला लागून देऊ नको. तू आमचा कवच आहेस आणि तू आमची ढाल आहेस. मैं बहुत दुबली थी, आणि मी खूप सडपातळ हड्डी का होती ढांचा थी. आणि हाडाचा ढाचा होती हाँ, मैं गाड़ी हो ही नहीं सकती थी. आणि मी जाड होऊ शकत नव्हते. ये मेरे लिए बोले गए, अरे कसलं हे काय जाड होणार आहे काय.
आणि माझ्यासाठी बोलण्यात आलेले की झाड होईल का स्टील बॉडी है ये। आणि स्टील बॉडी आहे इतनी हड्डी है, लेकिन देखो मैंने जब यीशु में आने के बाद वो शब्द को तोड़ दिया। आणि जेव्हा येशूमध्ये आल्यानंतर मी त्या शब्दांना तोडलं अभी मुझे देख के कोई बोलेगा क्या मैं दुबली थी? आणि आता मला बघून कोण बोलेल का मी सडपातळ होती आपको समझा? इसलिए शब्द को तोड़ना रहता है। आणि म्हणून शब्दांना तोडायचं असतं अब कोई अगर हमारे बारे में ऐसा दिन भर में, अभी आपको थोड़ी मालूम है घर में लोग क्या बोलते हैं, आपस में घर में क्या क्या बोलते हैं, आणि आपल्याला थोडी माहिती आहे की घरामध्ये आपल्याबद्दल लोक काय बोलतात इसलिए हम रात को सोते समय बोलना है। आणि म्हणून रात्री झोपता वेळेस आपण बोलायचं दिन भर आहे में हमारे लिए जो कुछ नकारात्मक शब्द या बुरे शब्द बोए गए, उन शब्दों को यीशु के नाम से तोड़ते हैं, उन शब्दों से हमारे अपने आप को, हमारे फैमिली को मुक्त करते हैं। आणि दिवसभरामध्ये माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी जे काही नकारात्मक शब्द किंवा वाईट शब्द प्रेरण्यात आले त्या शब्दांचा मी काय करते येशूच्या नावामध्ये इन्कार करते आणि त्यांना येशूच्या नावामध्ये तोडून टाकते यार लोगों को बुरी नजर ऐसा मिर्ची लेकर जला के डालने से नहीं जाती, आत्माएं इसको नहीं डरती। आणि वाईट नजर जी आहे ती मिरची घेऊन किंवा त्यांना जाळून त्याच्याद्वारे ती निघून जात नाही कुछ लोग बदल लेते, मेरी माँ बदल लेते, मैं मना करते माझी नजर काढू नको, काळजी करू नको, काय गपचूपपणे मी झोपली असेल त्याची म्हटलं अगं पदर पण फेक मग पदर नाही फेकता येत म्हटलं अगं ह्याच्यानी नजर नहीं जाती। और मैंने कहा कि इससे नजर नहीं जाती ना काला इधर लगाने से नजर नहीं जाती। आणि काला लावल्याद्वारे नजर जात दुरात्माएं इनको नहीं डरती, आणि जे दुरात्मे असतात ते ना नमक को डरती है ना मिर्ची को डरती है, आणि लिंबू आणि मिरचीला ती लोक घाबरत बिल्कुल नहीं डरती आणि बिलकुल पण घाबरत है नाही ना। तो ये सब बातों को आप भूल जाओ, सिर्फ प्रेयर को डरती है, यीशु के नाम को डरती है। आणि या सर्व गोष्टीला तुम्ही विसरून जा, फक्त ती प्रार्थनेला घाबरते आणि येशूच्या नावाला ती इसी से घाबरते. ही नजर उठती है। आणि त्याच्याद्वारेच नजर अगर खुलते. आप जब बहुत अच्छे तैयार होते हो आणि जर तुम्ही खूप चांगले तयार होता और अच्छे दिखते हो, आणि चांगले उस दिसताय समय बहुत लोगों ने बुरी नजर डाली होती है। आणि त्यावेळेला खूप लोकांनी वाईट नजर आप टाकली रास्ते असते. से आए रहते हैं, कितने लोगों ने, कितने जनों ने आपको देखा रहता है। आणि तुम्ही लोक रस्त्याने आलेले असतात म्हणून खूप लोकांनी तुम्हाला बघितलेलं काश असतं. ये बुरी नजर डालने वाले की इच्छा क्या रहती है, ये काश मेरा हो, काश ऐसा सुंदरता मेरी हो, काश ये व्यक्ति मुझे मिले, ऐसा ऐसा नजर होता है। आणि जे वाईट नजरेने बघतात त्यांची काय इच्छा असते की ही जी सुंदरता आहे ती माझी असावी, हे जे लोक आहेत ती माझी असावी अशी त्यांची इच्छा बोलेगा असते. मुझे लगी हुई सारी बुरी नजर, क्या मालूम किसने कितने जनों ने बुरी नजर मारी होगी, वो सब यीशु के नाम से तोड़ देते। आणि म्हणून लगेच बोलायचे की ज्या लोकांनी मला वाईट नजरेने बघितलं असेल ते सर्व वाईट नजर मी येशूच्या नावामध्ये तोडून टाकते. मालूम है, इसलिए हम लोग क्रिसमस के समय पर या लेडीज मीटिंग जब होता है, क्योंकि लेडीज मीटिंग में भी सारी स्त्रियां नटखट के सज के आती है। आणि लेडीज मीटिंगच्या वेळेला किंवा जेव्हा क्रिसमस होतो खूप स्त्रिया काय करून येतात, नटून करून सारे येतात. हमारे बेटे बेटियां सब सज धज के रहते हैं क्रिसमस के दिन। इसलिए मैं एंडिंग में बोलती, प्रभू दिवसभरात कोणालाही वाईट नजर लागेल काढून टाकते, सगळ्यांना येशूच्या रक्ताने कवर करते आणि कोणालाही डोकं दुखून देऊ नको, काही त्रास होऊन देऊ नको। क्यों खास वो क्यों? क्योंकि उस दिन सचमुच सब लोग खूबसूरत दिखते हैं, बढ़ चढ़ के एक के बाद एक सब अच्छे दिखते रहते हैं क्रिसमस में। इसलिए शादी विवाहों में आप कहीं पर भी जाते हो, मुझे लगता है अगर आप अच्छे रीति से अच्छी साड़ी पहनी होगी, अच्छे तैयार हुए होंगे, आप अच्छे लेते होंगे, आपका बोल अच्छा होगा, तो आपके बोल को भी नजर लगती है, किती चांगल्या बोलतात ना ह्या, झालं दुसऱ्या दिवसापासून आवाज तुमच्या लोकांचा 2 दिवसानंतर आवाज भोंगा झालेला असेल, आवाजच बंद आहे और आवाज बंद हो जाता है. आईस्क्रीम हा एक बहाना असतो। और आइसक्रीम एक बहाना किती रहता वेळा है. आपण आईस्क्रीम खाल्लेली असते तेव्हा आवाज नाही बसलेला असतो, और कितने बार हमने आइसक्रीम खाया रहता है लेकिन कभी हमारा गला नहीं बैठता है. फक्त तेव्हाच का गेलेला असतो, और तभी हमारे गला पे बैठा हुआ रहता है. काहीतरी प्रॉब्लेम आहे। और कुछ तो प्रॉब्लम हा माझा अनुभव आहे, माझ्या जेव्हा पण गळ्याला त्रास होतो तुम्ही असे होते, माझ्या गळ्याला लागले सगळी वाईट नजर लसका स्वीटचा अधिकार तोडून टाकते आणि मला या बंधनातून मुक्त करते, आवाजाला मुक्त करते, आवाज मोकळा होतो। किती हवा लॅस तरी काय तो गळा काय मोकळा होत नाही, पर लेकिन प्रार्थना से तुरंत गला मोकळा हो जाता है, खुल जाता है, मालूम है। तो इसलिए प्रियो, आज हमारा परमेश्वर नहीं देता है, कोई अगर आपके अभी हर जन आपके मुंह पे तो नहीं बोलता है, आपको दिखाई भी नहीं देता, लेकिन आप रोज सुबह और शाम को इस विधि से प्रेयर करो। आणि प्रत्येक जण तुमच्या तोंडावरती बोलत नाही आणि तुम्हाला दिसण्यास सुद्धा येत नाही, कारण तुम्ही काय केलं पाहिजे, सकाळ आणि संध्याकाळी रोज ती प्रार्थना केली पाहिजे. अपने बच्चों के लिए, मैं तो आज भी मेरे जोशुआ ईस्टर के लिए और हमारे फैमिली के लिए हम डेली प्रेयर करते हैं, मैं रोज करती हूँ, रोज मेरे रोज की प्रार्थना में कभी मैंने जोशुआ ईस्टर को काजल नहीं लगाया,
वाचना कभी नहीं करा, जरूरत ही नहीं। काय को इतनी अच्छी आंखों को काय को काजल लगा के खराब करने का, है ना। सिर्फ इतना ही बोलती थी प्रभु, सुबह ही बोलती थी इनको बुरी नजर लगने नहीं देना, लस्ट ऑफ आइज एंड लस्ट ऑफ स्पिरिट से बचाएगा। रात को बोलती थी दिन भर में जितनी दिन भर में इनको बुरी नजर लगी है वो सारी बुरी नजर मैं यीशु के नाम से निकालती हूँ और लस्ट ऑफ आइज एंड लस्ट ऑफ स्पिरिट का अधिकार तोड़ देती हूँ इन दोनों से और हम दोनों के ऊपर से मुक्त करती हूँ यीशु के नाम से। यही बोलना है आणि हे सुद्धा तुम्हाला बोलायचं आहे ये रोज बोलना है। आणि हे रोज तुम्हाला बोलायचं आहे। आपके आपके बच्चों को नजर नहीं लगे, आपके बच्चे आपके अंडर रहेंगे, आधीन रहेंगे, आपको फिर से पहले के जैसा प्यार करेंगे। आएंगे सचमुच आपका पैसा भी कभी कभी आप खर्चा करते हो, आपके घर में एक एक वस्तुएं आती है, आपके अड़ोसी पड़ोसियों की नजर लगती है, आपके कितने जनों को कितना लगता है वो एक वस्तू तुमच्या घरात येतात तर तुमच्याच पैशाचे और आगे तो आपके पैसे के द्वारा है ना, त्यांच्या पैशातून आणलेत का? और उनके पैसे से लाए हैं क्या? येशू त्या मजुराला पैसे देतोय और यीशु उस मजदूर को पैसा देता है त्याच्या खिशातून देतोय का? और उसकी किस्मत में से जो देता सकाळी 9 है वाजता आलेला जो सुबह 9 बजे आया था। नाही, येशू आपल्या खिशातून देतोय ना, और यीशु अपनी किस्मत में से तरी देता त्याला है खटकतंय। लेकिन तो भी उसको खटकता है। कळालं आजचं वचन? मग तोडूया, ठीक आहे, उभे राहू आता. पुढच्या नाही तर मग तुम्ही आता बसलाय और आप बैठे तो आप लिख सकते हो प्रार्थना की ज्याला लिहिता येतो त्यांनी घरात मध्ये लिहून घ्या. और जिनको लिखने के लिए आता है वो लिख सकते हो। पहले मैं हिंदी में बोलेगी, बाद में मराठी में बोलेगी. पवित्र पिता यीशु के नाम से मैं मेरी फैमिली, मेरे बच्चे, अगर आपको बच्चे होंगे, भाई बहन, आपको जो भाई बहन है, आपके घर के लोग ऐसा उस समय ले सकते हैं, आपके हैं. लस्ट ऑफ आइज यानी आंखों की लालसा, एंड लस्ट ऑफ स्पिरिट वासना की आत्मा, इनसे मुझे, मेरे कुटुंब को, खास करके बच्चे बोलना, बच्चों को बचाए रखना. इनका मेरे ऊपर, मेरे कुटुंब पर, मेरे बच्चों पर अधिकार नहीं. यीशु का लहू, यीशु का नाम हमारे ऊपर रखो, यीशु के नाम से, आमीन. अभी शाम को रात को करें, ये लेना. अभी रात का कैसे रहना है? प्रभु यीशु धन्यवाद देती हूँ. रात का प्रार्थना यीशु को करें. अभी रात का प्रभु यीशु धन्यवाद देती हूँ, आपने मुझे, मेरे कुटुंब को लस्ट ऑफ आइज, लस्ट ऑफ स्पिरिट का अधिकार से बचाए रखा और दिन भर में जितनी बुरी नजर लगी है उसे यीशु के नाम से तोड़ देता हूँ, तोड़ देती हूँ. यीशु के लहू तले लाते, यीशु के नाम से, आमीन. वैसा इस पे देख सकते हैं नेट पे, ठीक है. प्रार्थना करेंगे, खड़े हो जाएंगे. आता मराठीतच करो. ठीक है, हम सब खड़े होकर अपना हाथ जोड़ेंगे. आपण सर्वजण उभे राहून आपले हात जोडतात. पहले मराठी में बोलेंगे, बाद में हिंदी में बोलेंगे. पवित्र पिता प्रभू येशूच्या नावाने, प्रभू येशूच्या नावाने मी तुझ्या चरणासमोर येतो. मी तुझ्या चरणासमोर येतो. पिता डोळ्याची वासना डोळ्याची वासना आणि वासनाचा आत्मा आणि वासनाची आत्मा
पूर्वजांपासून माझ्या लोकांपासून त्यांच्या कुदृष्टीमुळे आणि त्यांच्या शब्दांच्याद्वारे मला माझ्या कुटुंबावर उतरलेला सर्व बंधनं सर्व श्राप येशू ख्रिस्ताच्या नावाने तोडून टाकतो आणि माझं जीवन माझ्या कुटुंबाचं जीवन तुझ्या हातात देतो प्रभू येशू लस्ट ऑफ आईजचा आणि लस्ट ऑफ स्पिरिटचा बिलकुल अधिकार माझ्यावर माझ्या कुटुंबावर बिलकुल नाही मी डिक्लेअर करते येशूच्या नावामध्ये आणि येशूच्या नावामध्ये आणि प्रभू येशूच्या नावात माझ्या शरीरावर माझ्या प्राणावर आत्म्यावर माझ्या कुटुंबावर माझ्या घरावर संपत्तीवर माझ्या मुलाबाळांवर जे काही माझं आहे या पृथ्वीवर त्याच्यावर लागलेली सगळी वाईट नजर येशूच्या नावाने मी तोडून टाकते आणि मुक्त करते येशूच्या रक्ताच्या द्वारे आणि लस्ट ऑफ आईजचा वाईट नजरेचा आमच्यावर अधिकार नाही घोषित करते प्रभू येशूच्या नावाने माझ्या शरीराला माझ्या लेकरांना कुटुंबाला माझ्या धनाला संपत्तीला कामाला प्रत्येक एक वस्तूला येशूच्या रक्ताने कव्हर करून शुद्ध पवित्र आणि स्वतंत्रता डिक्लेअर करते येशूच्या नावाने आमीन। प्यारे पिता प्रभु यीशु के नाम से मैं आपके सामने आती हूँ पिता मुझे मेरे कुटुंब को मेरे बच्चों को मेरी संपत्ति को मेरे घर को जो कुछ हमारे पास है उसे लगी हुई सारी बुरी नजर यीशु के नाम से तोड़ देती हूँ और अपने आप को मेरे कुटुंब को जो कुछ मेरा है वो सबको मुक्त करता हूँ। पवित्र पिता बुरी नजरों से बुरी आत्मा से वासना की आत्मा से आंखों की लालसा से हमेशा बचाए रखना। तू हमारी ढाल है, तू हमारी कवच है। हमारे पूर्वजों में उन्हें भी लगी हुई बुरी नजर जो बहकर हम पर उतरी वो बंधन यीशु के नाम से तोड़ देते हैं और वासना की आत्मा और आंखों की लालसा का आत्मा का अधिकार हमारे जीवन से हमारे वंश से तोड़ देते हैं और पिता पुत्र पवित्र आत्मा का अधिकार घोषित करते हैं। आपके लहू तले लाते प्रभु यीशु के नाम से आमीन। पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ। पवित्र पिता ये सभी आपके बच्चे हैं प्रभु, जो आप इनके घरों में इनके मनों में शांति देने दिया है और हमेशा शांति से जीने के लिए ही आपने शांति दी है। इसलिए प्रभु ये उन्नति पाए, इनका भला हो, ये ऊंचे पर रहे और हमेशा आशीषित हो प्रभु। ये आपकी इच्छा है और आप इसे चाहते भी हो। लेकिन बुरी नजर के आत्मा से भरे हुए इस दुष्ट आत्मा को पवित्र पिता बिल्कुल ये पसंद नहीं। ये आपके बच्चे हमेशा सुखी से रहे, आनंद से रहे, इनके पास बहुत धन हो और ये अपना धन अपनी मर्जी से खर्चा करें। इसलिए प्रभु पवित्र पिता यीशु के नाम से इनके ऊपर से लस्ट ऑफ आइज एंड लस्ट ऑफ स्पिरिट का अधिकार तोड़ देती हूँ। पिता पुत्र पवित्र आत्मा का अधिकार घोषित करती हूँ। इनके शरीर पर, इनके घर पर, इनके बच्चों के ऊपर, इनके फैमिली के ऊपर, इनके एक एक वस्तु के ऊपर लगी हुई सारी बुरी नजर में यीशु के नाम से तोड़ देती हूँ और पिता पुत्र पवित्र आत्मा का अधिकार घोषित करते हुए इन सभी को मुक्त करती हूँ और आपके छेदे हुए हाथों में देती हूँ। तो इनकी ढाल, तो इनका कवच है। इनके विरुद्ध में कूड़ा हुआ डाह से देखे हुए एक एक बुरी नजर को मैं तोड़ देती हूँ। हर एक डाह से भरी हुई नजर को मैं मुक्त करती हूँ और छुटकारा घोषित करती हूँ और आपके पंख तले लाती हूँ।
तो इन सबको प्रभु आपके छेड़े हुए हाथों तले और अपने अंदर भीतरी भागों में छुपाएगा। धन्यवाद देते जहाँ इन्हें कभी बुरी नजर नहीं लगेगी, ना इनको ना इनके किसी कुटुंब को। धन्यवाद देते पवित्र पिता, इनके बच्चे इनके आधीन रहेगा, इनके लोग इनके आधीन रहेगा, इन्हें कभी किसी चीज की कमी और घटी न होने, तो इन्हें फलवंत करना। धन्यवाद देते, धन्यवाद मेरे राजा मेरे मान पवित्र पिता, धन्यवाद देते। इन सबको यीशु के लहू से कवर करें, इन सभी को यीशु के लहू से कवर करें और आपके पंखों में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव मैं आपको देते प्रभु यीशु के नाम से प्रार्थना करें। आमीन। सगळ्यांना